यांनी महाराष्ट्र विधानसभेसंदर्भात जे वक्तव्य केलं त्याचा खुलासा मुख्यमंत्री साहेब यांनी केला आहे. पण महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले हे आहेत. त्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावं. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये मतदानाचा टक्केवारी वाढली तर अनेक कारणे होती. ते लोकसभेमध्ये मतदानाचा टक्केवारी कमी होता. लोकसभेत उन्हाळा होता, त्यामुळे लोकांनी कुठेतरी कमी मतदान झाल्यामुळे कसं नुकसान होतं, तसंच चुकीचे लोक निवडून येतात हे सामान्य नागरिकांनी, सामान्य जनतेने बघितलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लोकांनी सतर्क राहून चांगल्या प्रकारे मतदान केलं आणि म्हणून मतदाराची टक्केवारी 6 वाजल्यानंतर वाढली आहे. की आता नुकतंच आपण सांगितल्याप्रमाणे मी नाना पटोलेंची आता जी त्यांनी प्रेस घेतली त्या संदर्भात मी ते बघितलं आणि त्यांचे प्रामुख्याने 2 आक्षेप आहे. राहुल गांधींनी या संदर्भात आक्षेप घेतला होता. त्याचं आजच लोकमत आणि अनेक माध्यमांमध्ये माननीय फडणवीस साहेबांनी एकदम त्या पूर्ण जे त्यांनी आरोप केले त्याचं खंडन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्या संदर्भातली आकडेवारी त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. आज नाना पटोलेजींनी ज्या प्रकारचे आरोप केलेले आहे, मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले हे त्याचप्रमाणे वागतात आहे. आणि कुठेतरी हरल्यानंतर स्वतः आत्मचिंतन करण्यापेक्षा हे आरोप प्रत्यारोप करत असतात. निवडणूक झाली, जसा निकाल लागला ते EVMवर दोष देत होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बाबा, कर्नाटकामध्ये तुमची सरकार आली त्यावेळेस EVM चांगली असते, लोकसभेमध्ये तुमच्या थोडं बहुत जास्त सीटा आल्या निवडून तर त्यावेळेस EVM चांगली असते. आणि जसं तुम्ही हरले त्यानंतर EVMवर, इलेक्शन कमिशनवर ते आरोप करणं सुरू करतात. आता त्यांचा आरोप आहे की लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये मतदानाचा टक्केवारी वाढला. अनेक कारणं होते की लोकसभेमध्ये मतदानाचा टक्केवारी कमी होता, उन्हाळा होता किंवा अनेक कारणं होते तिथे कमी होता, पण वाढलं. त्यानंतर शासनाने, प्रशासनाने आणि लोकांनी कुठेतरी कमी मतदान झाल्यामुळे कसं नुकसान होतं, कसं चुकीचे लोक निवडून येतात हे सामान्य नागरिकांनी, सामान्य जनतेने बघितलं आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लोकांनी सतर्क होऊन चांगल्या प्रकारे मतदान केलं आणि म्हणून मतदाराची टक्केवारी वाढली. दुसरा त्यांचा आरोप आहे की 6 वाजल्यानंतर मतदान होतं. मतदानाचा वेळ सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. 6 वाजेपर्यंत जेही लोक त्या प्रिमायसेसच्या गेटच्या आतमध्ये, गेट बंद केला जातं 6 वाजता, पण ते जितकेही लोक त्या प्रिमायसेसच्या आतमध्ये येतात त्या सगळ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार असतो. आणि ते यावेळेस नाही, या निवडणुकीत नाही, मागच्या 50 वर्षात जितक्याही निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतची असणार, जिल्हा परिषदेच्या असणार, महानगरपालिकेच्या असणार, विधानसभेच्या असणार किंवा लोकसभेच्या असणार, त्या सगळ्या निवडणुकीमध्ये 6 वाजल्याच्या आतमध्ये जे लोक आतमध्ये गेले प्रिमायसेसच्या त्या सगळ्याच लोकांना मतदान करण्याचा मुभा असतो, मतदान करण्याची परवानगी असते आणि तो त्यांचा अधिकार आहे. तो कोणीही रोखू शकत नाही. 6 वाजल्यापासून तर ते 8 वाजेपर्यंत मतदान चालतं आणि निश्चितच तो आकडा यावेळेस मोठा होता, कारण यावेळेस लोकांनी भराऱ्यांनी चांगल्या मतदान केलं आणि लोकांनी कारण बघितलं होतं की लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे खासदार निवडून दिले, त्यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून दिले, चुकीचे लोक निवडून दिले आणि म्हणून यावेळेस मतदान चांगलं झालं.